नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर जी आर आणि योजना या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक अत्यंत महत्त्वाची माहिती पाहणार आहोत. ती म्हणजे जे काही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आहे त्या संदर्भातील आपण जिल्हास्तरीय योजना संदर्भातील 4 योजनांची माहिती सविस्तर पाहिलेली आहे. आता आपण राज्यस्तरीय योजना ज्या काही आहेत त्याच ह्याच्यातल्या सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्याच्यामधले राज्यस्तरीय मधली जी काही योजना आहे ती 1 नंबरची आणि एकूण योजनांमधली जी काही योजना क्रमांक आहे 5. त्याच्यामधली जर योजना पाहायचं झालं तर ती योजना आहे 5 गायी किंवा म्हशी या संदर्भातील सविस्तर माहिती पाहणार आहोत. याच्यासाठी अर्ज कोणी कोणी करायचा आहे, जे काही अत्यल्प भूधारक शेतकरी असणार आहेत म्हणजे 1 हेक्टरच्या खालील, त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी 1 हेक्टर ते 2 हेक्टर पर्यंतचे आणि महिला बचत गट असे यासाठी अर्ज करू शकणार आहेत सर्व प्रवर्गामध्ये. त्यानंतर मग ज्यांचे अर्ज येतील त्यांच्यामधून त्यांना प्राधान्य सर्वात अगोदर कोणाला दिलं जाणार आहे, तर त्याच्यामध्ये प्राधान्य देत असताना सर्वप्रथम जे काही अत्यल्प भूधारक शेतकरी असणार आहेत त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे अगोदरती. त्यानंतर अल्प भूधारक शेतकरी असणार आहेत त्यांना दिलं जाणार आहे आणि त्यानंतर महिला बचत गट यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि हे जे काही घटक असतील संपूर्ण त्याच्यामध्ये राखीव जे काही असेल तर दिव्यांग व्यक्तींना म्हणजे अपंग व्यक्ती असणार आहेत त्यांना जे काही 5% हे राखीव आरक्षण दिलं जाणार आहे. आणि याच्यामध्ये ज्या काही महिला अर्ज करतील त्यांच्यासाठी 30% हे राखीव आरक्षण त्यांना दिलं जाणार आहे. आता हे आरक्षण दिलं जात असताना याच्यामध्ये जे काही अर्ज केले जाणार आहेत त्यांच्यासाठी नेमक्या पात्रता काय असणार आहेत, पात्रता कागदपत्रे काय लागणार आहेत, त्याच्यामध्ये सर्वप्रथम जो पहिला महत्वाचा मुद्दा आहे की जे काही लाभार्थी असेल त्यांच्या नावावरती स्वतःची 1 एकर जमीन असणं गरजेचं आहे. जर त्यांच्या नावावरती जमीन नसेल तर त्यांनी तुमच्या नातेवाईकली किंवा कोणाचीही जमीन त्यांच्या ह्याच्यावरती 5 वर्षाच्या नोंदणीकृत भाडे करार याच्यावरती घेणं त्यांनी बंधनकारक आहे. त्यानंतर दुसरा जो मुद्दा असेल तर त्यांचं जे काही दुग्ध व्यवसायाचं प्रशिक्षण प्रमाणपत्र असणार आहे ते त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे किंवा त्यांना जे काही 2 वर्षाचा दुग्ध व्यवसायाचा अनुभव असणं हे गरजेचं आहे. आणि अनुभव प्रमाणपत्र हे जेथील रहिवासी असतील तेथील जे काही स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी असतील त्यांचं असणं हे गरजेचं आहे. त्यानंतर जर दिव्यांग व्यक्ती असतील तर UDID कार्ड त्यांच्याकडे असणं गरजेचं आहे. जर महिला बचत गटाच्या ही जी असतील तर त्यांचं जे काही सदस्यत्व असतं गटाचं सदस्यत्व प्रमाणपत्र ते असणं त्यांच्याकडे बंधनकारक आहे. आणि हे पात्र झाल्याच्या नंतर त्यानंतर जर पाहिलं तर हा जो काही 5 गायी म्हशी आहेत याच्यासाठी एकूण प्रकल्पाची किंमत किती आहे, त्याच्यामध्ये जर पाहिलं तर पशुधनाची किंमत वेगळी आहे. पशुधनाची किंमत त्याच्यामध्ये 5 गायी किंवा म्हशीची 5 लाख रुपये आणि त्याचं इन्शुरन्स जर धरलं म्हणजे विमा आहे त्यांचा 60,180 रुपये. त्यानंतर जी काही संपूर्ण साधन सामग्री खरेदी करायची आहे त्याच्यासाठी सुद्धा तुम्हाला 2,75,000 रुपये हे दिले जाणार आहेत. आणि गायीसाठी म्हशीसाठी तुम्हाला शेड बांधणीसाठी 3 लाख रुपये दिले जाणार आहेत. असे 3 टप्प्यामधले जे काही पैसे असणार आहेत हे एकूण प्रकल्पाची किंमत आहे 11,35,180 रुपये. आणि ही जी काही 11,35,180 रुपये आहे याच्यामधून आता जे पात्र लाभार्थी असणार आहेत त्यांच्यासाठी जे काही सर्वसाधारण गटामधील असतील त्यांच्यासाठी 50% अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजेच 50% अनुदान म्हणजे 11,35,180 याचे 50% जर धरलं तर ते अनुदान होतं 5,67,590 रुपये. हे सर्वसाधारण गटातील अर्जदारांना हे अनुदान दिलं जाणार आहे. जर अर्जदार SC किंवा ST कॅटेगरी मधील असेल तर त्याच्यासाठी याच्यामधून 75% अनुदान दिलं जाणार आहे. म्हणजेच 11,35,180 चे 75% जर धरलं तर एकूण त्याला अनुदान मिळणार आहे 5,51,385 रुपये. SC आणि ST कॅटेगरीसाठी अनुदान दिलं जाणार आहे. जर आता अनुदान देत असताना पाहिलं तर हे अनुदान एकदाच मिळणार आहे का? नाही. तर हे अनुदान देत असताना 2 टप्प्यामध्ये अनुदान दिलं जाणार आहे. पहिला टप्पा कधी दिला जाणार आहे? तुमचा अर्ज केल्यानंतर पात्र झाला तर त्याच्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला काय करायचं आहे, शेड निर्मिती करायची आहे. शेड म्हणजे शेडाचं बांधकाम करायचं आहे तुम्हाला. त्यानंतर त्याच्यामध्ये लागणारे जे काही साहित्य साधन सामग्री आहे ती तुम्हाला त्याच्यासाठी दिले जाणार ते साहित्य सामग्री तुम्हाला खरेदी करायची आहे. त्यानंतर तुम्ही ज्या वर्ग वाईज असाल समजा 50%च्या ह्याच्यामध्ये असाल किंवा 75%च्या असाल तुम्हाला जे काही अनुदान मिळणार आहे त्याच्या 50% म्हणजे त्याच्या अर्धी रक्कम ही तुम्हाला पहिल्या टप्प्यामध्ये दिली जाणार आहे. आणि दुसरी जी काही टप्पा आहे ते तुम्ही पशुधन खरेदी केल्याच्या नंतर उर्वरित रक्कम 50% राहिलेली ती तुम्हाला दिली जाणार आहे. म्हणजेच तुम्हाला अनुदान हे 2 टप्प्यामध्ये दिलं जाणार आहे. शेड निर्मिती आणि साधन सामग्री खरेदी केल्यानंतर मिळणार आहे अर्ध आणि पशुधन खरेदी केल्यानंतर अर्ध मिळणार आहे.
अशा पद्धतीने ही जी काही 5 गाई किंवा म्हशीची योजना आहे, एकूण योजना आहे 11,35,180 रुपयाची आणि याच्यामधलं जे काही 50% आणि 75% अनुदान दिलं जाणार आहे त्या संदर्भातून हे 50% जरी धरलं तर 5.5 लाखाच्या आसपास हे अनुदान आहे आणि 75% धरलं तर 8.5 लाखाच्या आसपासचं अनुदान आहे. अशा पद्धतीची ही 5 गाई किंवा म्हशी योजना आहे. ही योजना आपण संपूर्ण डिटेल्समध्ये पाहिलेली आहे. याच्या संदर्भातही तुम्हाला काही अडचणी असतील तर या व्हिडिओला नक्की कमेंट करा आणि याच संदर्भातील इतर योजनाच्या संदर्भातील सुद्धा आपण याच्या अगोदर 4 व्हिडिओ बनवलेले आहेत वेगवेगळ्या योजनेचे, ते पहा. आणखीही याच्यापुढे 2-3 व्हिडिओ येणार आहेत. या संपूर्ण सिरीज मधील जे काही मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना आहे त्या सिरीज मधील संपूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती येणारच आहेत. भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.